मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील सभेत म्हटलंय। तर भाजपनं संविधान बदलला तर संपूर्ण देश पेटून उठेल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। भारत का संविधान धर्म के आधार पर आरक्षण की मनाही करता है। बाबा साहब आंबेडकर धर्म के आधार पर आरक्षण की मनाही करते हैं, लेकिन कांग्रेस और इंडिया गाड़ी वाले कान खोल करके सुन लीजिए, जब तक मोदी जिंदा है, जब तक जनता जनार्दन का मुझ पर आशीर्वाद है, धर्म के नाम पर आरक्षण लाने की आपकी कोशिश, संविधान को बदलने की आपकी कोशिश मेरे जिंदा रहते आप नहीं कर पाओगे, लिख के रखना। आता घटना का बदलायची माहितीये? ज्या महाराष्ट्राच्या सुपुत्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपण महामानव म्हणतो, दैवत, एक साधा दलित कुटुंबामध्ये जन्मलेला माणूस एवढा बुद्धिमान होऊ शकतो आणि देशाची घटना लिहू शकतो आणि त्या घटनेवरती आम्ही देश चालवायचा नाही होणार। महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी लिहिले, एका साध्या माणसाने लिहिलेली घटना मोदीजी तुम्ही त्याच्यासाठी म्हणून तुम्ही बदलायला निघालेले आहे। पण तुम्हाला काय वाटतं, तुमच्या एकट्याच्या डोक्यात आलं म्हणून काय देशाच्या डोक्यात येईल? तुमच्यामध्ये जर का भाजपामध्ये जर का हिम्मत असेल तर ज्या घटनेवरती हात ठेवून तुम्ही शपथ घेतली त्या घटनेला ती घटना मोडण्यासाठी पुन्हा हात लावून बघा, संपूर्ण देश पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। काही भटकती आत्मा असतात ज्यांची स्वप्न पूर्ण होत नाही अशी मोदींनी टीका केलेली आहे। महाराष्ट्र देखील भटकती आत्मांचा शिकार झालाय असं मोदींचं म्हणणं आहे। महाराष्ट्रात 45 वर्षांपूर्वी एका नेत्यानं स्वतःच्या इच्छेसाठी खेळ खेळला अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे। तर महाराष्ट्राचा आत्मा म्हणून पवारांची ओळख आहे असं जयंत पाटलांनी उत्तर दिलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींना 4 जून नंतर हे कळेल असं देखील जयंत पाटील म्हणाले। मुझे कुछ कहने से पहले और मैं जो बोलूंगा कोई अपने व्यक्तिगत सर पे न ले ले टोपी, लेकिन हमारे यहां कहते हैं कि कुछ भटकती आत्माएं होती है, जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती है और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है। हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है। आज से 45 साल पहले यहां के एक बड़े नेता ने अपनी महत्वाकांक्षा के लिए इस खेल की शुरुआत की और तब से महाराष्ट्र एक अस्थिरता के दौर में चला गया। शरद पवार साहेबांना आत्म्याची उपमा दिली, पण नरेंद्र मोदींना मतं मोजल्यानंतर लक्षात येईल की हा, त्यांनी सांगितलं, ही भटकती आत्मा 45 साल के पहले से महाराष्ट्र अस्थिर करने में जुटी हुई है, अब देश अस्थिर करना चाहते हैं वगैरे वगैरे वगैरे। ज्या दिवशी मतं मोजतील त्यावेळी नरेंद्र मोदींना कळेल की ही भटकती आत्मा नाही आहे, ही भारतातली आणि खास करून महाराष्ट्राची आत्मा आहे। महाराष्ट्राचा आत्मा म्हणून शरद पवारांच्याकडे आज सगळा उभा महाराष्ट्र बघतो।